नमस्कार मंडळी, अमृतवाणी या युट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज मी एक समाज प्रबोधन करणारी अशी कथा तुमच्यापुढे सादर करणार आहे, तर तुम्ही ती शांततेने ऐकावी एवढीच माझी विनंती आहे। करूयात ना सुरुवात। तर एक बस स्टॉप होता। एका बस स्टॉपवरती एक तरुण युगुल, प्रेमी युगुल तिथे उभा होते। बसची वाट पाहत ते गप्पा मारत होते आणि शेजारी आणखी एक तरुणी येऊन बसची वाट पाहत उभा होते। तेवढ्यात बाहेरून एक मोटरसायकलवरून मुलगा त्या बस स्टॉपवर आला आणि त्या मुलीजवळ येऊन उभा राहिला। त्याने त्या मुलीला विचारले, गाडीवरती बैस म्हणाला। तेव्हा तिने नकारार्थी मान हलवली। तिला तो तरुण ओळखीचा नव्हता। त्याने पुन्हा एकदा तिला विचारले की गाडीवरती बैस, पण तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली आणि नाही बोलली। आणि त्या तरुणाला खूप राग आला। त्या तरुणाने तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली, मारामारी करायला सुरुवात केली आणि बाकीचे सर्व आजूबाजूचे लोक फक्त व्हिडिओ शूटिंग काढत होते, तिथे उभा होते। आणि ते जे प्रेमी युगुल होतं त्यातला मुलगाही त्या भांडणाकडे फक्त बघत उभा होता। त्या प्रेमी युगुलातील मुलीला आश्चर्य वाटले। तिला त्या मुलाचा राग आला, तिला आपल्या प्रियकराचाही राग आला। ती रागात जोरात ओरडली, अरे वाचवा कुणीतरी, बोला कुणीतरी काहीतरी। तेव्हा सगळ्या जणांना भानावरती आले। सगळे लोक तिथे ते भांडण मिटवण्यासाठी मध्ये पडू लागले। त्या मुलाला मारहाण केली, त्याला पोलिसांच्या हवाले देखील केले। ते झाल्यानंतर वातावरण थोडे शांत झाले, पण या प्रेमी युगुलातील तरुणीच्या मनात काहीतरी वेगळेच वादळ निर्माण झालेले होते। तिने त्या तरुणाला स्पष्ट सांगितले की आज तू पण त्या मारामारीमध्ये किंवा ते भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलास, म्हणून आज मी तुझ्याशी बोलते, नाहीतर आज आपली शेवटची भेट होती, मी तुला याच्यानंतर तुझ्यासोबत बोलले नसते। तर त्यांनी का म्हणून विचारले। तेव्हा ती म्हटली की सगळेजण फक्त बघत होता त्या दोघांच्या भांडणाकडे, तो तिला छळत होता, त्रास देत होता त्याच्याकडे, मात्र तू सुद्धा ते भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला आहेस। तेवढ्यात त्या मुलाने शांतपणे फक्त त्याचं वॉलेट उघडलं आणि त्यातून एक फोटो काढून तिला दाखवला। तो फोटो एका तरुणाचाच होता। तिने काय विचारण्या अगोदरच त्याने सांगितलं की हा बघ, हा माझा भाऊ। असंच एका मुलीला वाचवण्यासाठी त्याने पुढाकार घेतलेला होता आणि तो एकटा लढत होता, त्यामुळे त्याचा खून झाला। त्यानंतर ज्यांनी कोणी खून केला त्यांना पोलिसांनी पकडले, पण त्यांना नंतर जामीनही मिळाला, मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही। आमचा भाऊ आम्हाला सोडून गेला। आज मी जरी त्या भांडणामध्ये पडलो असतो तरी आज मी घाबरलो म्हणून मी भांडणात पडलो असं नाही, तर मला आज फक्त बघायचं होतं की किती लोक पुढाकार घेत असतात। आज जर कोणी पुढाकार नसता घेतला, मी एकट्याने तिथे पुढाकार घेतला असता, तर कदाचित आज आमच्या घरावरती पुन्हा एकदा तेच संकट आले असते आणि घरातल्यांना आमच्या पुन्हा एकदा तेच दुःख भोगावे लागले असते। म्हणून आज मी काही तिथे मध्ये पडलो नाही। मला फक्त लोकांनी एकत्र येऊन लढतायत की एकट्याचाच फक्त बळी जातोय एवढंच पाहायचं होतं। सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन लढले तर आज त्या मुलीला न्याय मिळाला। पण हेच जर मी आज एकटा गेलो असतो तर आज माझ्या भावासारखंच माझं सुद्धा झालं असतं। त्या मुलीला सर्व काही समजून गेलं आणि तिने त्याच्याकडे स्मित हास्य करत जे काही त्यांनी केलेलं होतं, आज एकत्रपणे येऊन माणसांना एकत्र आणून त्या मुलीला, त्या तरुणीला त्या वाईट तरुणापासून वाचवलेलं होतं, त्यातून त्यांना असं समाधान वाटत होतं। आणि त्यांना हेच सांगायचं आहे किंवा त्यातून आपल्याला हेच कळतं की बाबा एकट्याने लढलं तर म्हणजे वाईट लोक खूप असतात असं नाही, चांगल्या लोकांचं प्रमाण जास्त आहे, पण चांगले लोक शांत बसतात, म्हणून वाईट लोकांची हिंमत वाढते, वाईट गोष्टी करण्यासाठी प्रवृत्ती वाढते त्यांची आणि वाईट गोष्टी करण्यासाठी ते बिनधास्त तयार होत असतात। म्हणून एकजुटीने आपण न्यायासाठी लढलं पाहिजे। आणि धन्यवाद। कशी वाटली आपल्याला ही कथा नक्की कळवा आणि आवडली असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा। थँक्यू।